4 जणांचा ट्रकने घेतला बळी. पुलगाव पोलिसांनी कलकत्ता येथे जाऊन केली अटक. पोलीस स्टेशन पुलगाव दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान ऑटो चालक त्याचा ऑटो क्रमांक ML32B7356 ने पत्नीसह मौजा इजापूर येथून पुलगाव येथे येत असताना रस्त्याने एक तरुणी, 2 पुरुष व 2 स्त्रिया असे प्रवासी केळापूर बस स्टँडवरून मिळाले. त्यांनी ऑटोमध्ये बसविले. ऑटो केळापूर बस स्टॉपवरून अंदाजे 1 किलोमीटर अंतरावर गेला असताना रस्त्याच्या वळणावर अचानक समोरून एक ट्रक कंटेनरने सदर ऑटोला धडक देऊन अपघात केला. त्या अपघातात 4 इसमाचा मृत्यू झाला. फिर्यादीसह 3 इसम जखमी झाले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पुलगाव अपराध क्रमांक 0667/2024 अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर घेतला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक पुलगाव राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात दीपक निंबाळकर पोलीस स्टेशन पुलगाव येथील त्यांची पोलीस टीम हे तपास करीत असताना सदर अपघात करणारा ट्रक कंटेनर याचे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून ट्रकचा क्रमांक 11E2177 असा आहे. सदर ट्रक चालक हा कोलकाता, पश्चिम बंगाल येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सार्थक नेहते पोलीस निरीक्षक तत्कालीन ठाणेदार पोलीस स्टेशन पुलगाव यांच्या आदेशाने कोलकाता येथे पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर, पोलीस हवालदार अमोल जिंदे, रवी जुगनाते, ओम तल्लारी कलकत्ता येथे जाऊन तेथील पोलीस स्टाफची मदत घेऊन कलकत्ता, हावडा, हुबली इत्यादी ठिकाणी अपघात करणाऱ्या ट्रक व चालकाचा कसोशीने प्रयत्न करून शोध घेतला. सदर ट्रक क्रमांक 11E2177 व ट्रक चालक अरुण सिंह शत्रुघ्न सिंह वय 35 वर्ष राहणार योगियार प्लॉट सिंधवल्ला जोईगर गोपालगंज बिहार यास 9/8/2024 रोजी डनकुनी पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. अपघात करणारा ट्रक कंटेनर क्रमांक 11E2177 व ट्रक चालकास अटक करून ट्रक कंटेनर जप्त केला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण, राहुल सोनवणे, पोलीस निरीक्षक मुलगाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर, सुधीर लाडके, चंद्रशेखर चुंटे, अमोल जिंदे, रितेश गुजर, रवी जुनाके, ओम प्रकाश तल्लारी, विश्वजित वानखडे, रमेश बेले यांनी केली आहे.